आज श्रीपाद बाबा पुण्यतिथी यांचा सोहळा आपण या ठिकाणी करतो आहोत. 27वी पुण्यतिथी म्हणजे श्रीपाद बाबा ना देह सोडून या ब्रह्मस्वरूपात एकरूप व्हायला किती वर्ष झाले? 27 वर्ष झाले, बरोबर आहे. तर त्यानिमित्तानं आपण हा वैष्णव मेळावा या ठिकाणी दरवर्षी साजरा करतो. तत्पूर्वी माझ्याकडून उंच ताठमानेनं बोलणं व्हावं याच्याकरता हे जे हार आहे हे हार कमी होणं महत्त्वाचं आहे. आता वास्तविक पाहता हारानं जास्त ओझं झाल्यामुळे मान दुखून राहिली आहे का नाही? काही हरकत नाही. या हारामध्ये आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे, हा आनंद आहे. पण हा आनंद आणि प्रेम थोडंसं कमी व्हायला पाहिजे. तर जे ते प्रेम जसंच्या तसंच राहिलं तर काय होईल? तुम्ही प्रवचन ऐकू शकणार नाही. मग मन लावून प्रवचन ऐकण्याकरता हा आनंद आणि हे प्रेम आपण थोडं कमी करू. आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार थोडे हार राहू दिले, थोडीशी मान दुखणार, त्याबद्दल चिंता करू नका. तर आज पुण्यतिथीच्या निमित्तानं मी आपल्यासमोर 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार. आता श्रीपाद बाबा मी बोलत नाही, या ठिकाणी माझे सद्गुरू श्रीपाद बाबाच बोलतात. नवे संपूर्ण मालिकाच बोलते माझ्या मुखाद्वारे. कारण हे मुख आज आहे उद्या नाही, आहे का नाही? आज आहे उद्या नाही. मग बोलणारे कोण आहे? हा श्रीपाद बाबाच माझ्या मुखाद्वारे बोलतात. मी बोलत नाही. आपल्याला कोणत्याच प्रकारचा दोष कोणीच द्यायचा नाही, शिव्या दिल्या तरी. बरोबर आहे. तर या ठिकाणी सांगायला मला आनंद होतो की जे आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन झालं, आंतरराष्ट्रीय संपूर्ण देशाचं संत संमेलन झालेलं आहे संगमेश्वरला, महाळ तालुक्यामध्ये. त्यामध्ये हा जो संतांचा महासन्मान सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडला. त्यामध्ये जगामधले सर्व जगद्गुरू, त्याच्यानंतर देशामधले सर्व राष्ट्रीय धर्मगुरू आणि विविध पंथातले सांप्रदायिक आध्यात्मिक गुरु, तसेच तपस्वी, त्याच्यानंतर साधू संत, महंत, प्रवचनकार, भागवतकार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती असा सोहळा साजरा झाला. आणि त्या सोहळ्यामध्ये आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा यांना राष्ट्रसंत ही पदवी मिळालेली आहे. जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच राष्ट्रसंत श्रीपाद बाबा. आता याच्यापुढे राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की
राष्ट्र संत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. अशा प्रकारे हा आनंदाचा सोहळा 9 डिसेंबरला साजरा झाला. आनंदाची गोष्ट आहे. पुष्कळ वर्षापासून आम्ही वाट पाहत होतो या दिवसाची. एवढं मोठं महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर जगामध्ये श्रीपाद बाबांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून संतांनी मनावर घेतलं आणि श्रीपाद बाबांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. फार मोठा सोहळा होऊन गेला. म्हणून एकदा आपण बाबांच्या नावानं त्यांचा जयघोष करू. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा. व्हेरी गुड. पहा, कारण काय, श्रीपाद बाबांकडून आम्हाला जे काही मिळालं हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर्वात पहिले श्रीपाद बाबा हे प्रत्यक्ष परब्रह्माचाच अवतार. श्रीपाद बाबा हे प्रत्यक्ष श्रीपाद बाबांचाच अवतार. म्हणजे कोण? दत्तात्रय. दत्तात्रय नाव होतं ना श्रीपाद. मग श्रीपाद बाबा आणि दत्तात्रय अलग की एक? हां. म्हणून त्यांचा गुणगौरव आपण या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात व्हायच्या अगोदर मी थोडंसं प्रवचन करणार आहे. पहा, तर या ठिकाणी सांगितलेलं काय, या ठिकाणी जमलेला प्रत्येक जीव हा भगवंत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक जीव हा भगवंत आहे. तुम्हीच नाही तर या ठिकाणी मलकापुरात जेवढे काही मनुष्य प्राणी आहे हे भगवत स्वरूप आहे. बरोबर आहे. कारण जेवढे काही जीव आहे हे भगवत स्वरूप आहे. हे प्रत्यक्ष भगवंत आहे. काय म्हटलेलं आहे? देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील, आणि झाले असे केवळ माझ्या ठाई. ज्ञानेश्वरीमध्ये आहे की बाबा रे, हे जे सर्व आहे ना लोक, हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप. मग प्रत्येक जीव हा जर भगवंत आहे, बरोबर आहे, तर मग जन्माला का आला? जन्माला का आला? कारण आम्ही जीव होतो म्हणून जन्माला आलो. कारण प्रत्येक मनुष्य हा जीव, आणि जीव हा भगवंताचंच स्वरूप आहे. परंतु आमच्या कर्मानं आमचं कर्म शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून ते फेडण्याकरता आम्हाला जीव म्हणून यावं लागलं. तसं जर पाहिलं तर प्रत्येकाच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या अंतर्यामी तो भगवंतच विलसत आहे. तो भगवंतच आहे प्रत्येकाच्या आतमध्ये. आजपर्यंत तुम्ही सांगा, आजपर्यंत कोणत्याही संतानं देव बाहेर आहे असं सांगितलेलं नाही. सांगितलं कोणत्या संतानं देव बाहेर आहे? आम्ही कुठं ढूंढून राहिलो देवाला? सांगा ना, बोला. याच्याकरता शिव्या द्याव्या लागतात. देव आहे तुमच्या आणि तुम्ही ढूंढता. तैसा हृदया माझे मी रामू, असता सर्व सुखाचा का आरामू, आणि का भ्रांताची काम विजय. हां, अरे सर्व सुखाचा आराम असलेला जो भगवंत हा तुमच्या हृदयात आहे, त्याला पहिले ओळखा, मग बाकीची चितंबे. किती तीर्थयात्रा करतो, जप करतो, तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो. हां, आता काही म्हणतात की बाबा मला स्वप्नात देव दिसला. काय? मला स्वप्न पडलं आणि देव दिसला. मग काय त्या देवाला जागेपणात तुम्हाला भेटायला लाज वाटत होती काय? बोला 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 ना. स्वप्न खरं की खोटं? तुम्हाला स्वप्न पडते तुम्ही पाण्यावरून चालता, तुम्हाला स्वप्न पडते की तुम्ही स्वतःच मेले आणि बाकीची सेवा करून राहिले, दुसऱ्या दिवशी जागी होता. मग ते स्वप्न खरं का खोटं? ते स्वप्न खरं का खोटं? खोटं की खरं? खोटं. आणि त्याला तुम्ही सत्य मानता. स्वप्न हे सत्य नाही. जसं स्वप्न हे सत्य नाही, तसं जन्मल्यापासून मरेपर्यंत हे एक फार मोठं स्वप्न आहे.
आणि या स्वप्नामध्येच आम्हाला भगवंताची भेट करून घ्यायची आहे जागृतावस्थेमध्ये. तो जागृतावस्थेमध्ये तो ईश्वरीय आनंद आम्हाला उपभोगायचा आहे. काय सांगितलेलं आहे की बुवा भगवंताला, जीव हा भगवंताला विसरत असतो. प्रत्येक जीव हा भगवंताला विसरत असतो, कारण तो जीव आहे. पण भगवंत मात्र कोणत्याही जीवाला विसरत नाही. मग त्या जीवाची आणि भगवंताची ज्या वेळेस ऐक्यता होते, भगवंत आणि देव ज्या वेळेस एकरूप होतात. आपल्या हरिपाठात आहे ना, देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुढीचं संचले जैसे तैसे. म्हणजे जीवाची आणि शिवाची ज्या वेळेस भेट होते त्यावेळेस जीवाचा उद्धार होतो. मग आता ज्या वेळेस जीवाची शिवाची भेट होते त्यावेळेस तो जीव शिवस्वरूप होतो. मग शिवस्वरूप झाल्यानंतर त्याला देहाची आठवण राहील का? बोलत जा. त्याचं मन कुणीकडे असते? आता तुम्ही इथं आले, कशानं आले? मनानं आले. तुम्हाला जर चिमटा घेतला तर काय होईल? तुम्हाला त्याची जाणीव होईल, बरोबर आहे. पण तू भगवंताच्या नामस्मरणात नामस्मरण करता 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 अशी त्या भगवंताशी तुम्ही एकरूप होता की तुम्हाला देहाची सुद्धा आठवण राहत नाही. पहिली आपली अवस्था अशीच आहे. मग काय होते की बा सद्गुरूकडून आलेलं जे नाम आहे हे भगवंतापासून आलेला प्रेमाचा संदेश आहे. काय आहे? सद्गुरूकडून जे नाम होते, सद्गुरूकडून जे नाम मिळते, हे नाम भगवंतापासून आलेला प्रेम संदेश हो आहे. वास्तविक पाहता परावाणीत तो हमेशा स्फुरित होतो. पहा, प्रत्येकाच्या परावाणीमध्ये, परावाणी सांगतो आता तुम्हाला लक्षात घ्या. मी बोलतो ही वैखरी वाणी, ऐकू येतं ना सर्वांना? ही वैखरी वाणी, याच्या आतमध्ये मध्यमावाणी गळ्यातून निघते. समजलं काय? ही झाली मध्यमावाणी. त्याच्या आतमध्ये पश्चंतीवाणी, पश्चंतीवाणी ही हृदयामधून निघते, बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये परावाणी, आणि ही परावाणी बेंबीच्या देठापासून निघते. बेंबी माहीत आहे ना, कोणी बोंबी म्हणते, कोणी बेंबी म्हणते. हां, आहे का नाही? बेंबीच्या देठापासून जी वाणी आहे ती नंतर येईल, बरोबर आहे. आणि त्याच्या पलीकडे भगवंताचं स्वरूप आहे. मग आता असं मी कितीही बोललो तरी ते बोलणं परावाणीपर्यंत जाईल का? बोला बोला, जाईल का? जाणारच नाही. कारण जी कळाशी आहे, जे गुह्य आहे, जोपर्यंत ते गुह्य आम्हाला समजत नाही, जोपर्यंत सद्गुरूकडून ते नाम मिळत नाही, तोपर्यंत आम्ही वैखरीनंच बोलू. कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ते, दानधर्म जे काय चालू आहे हे वैखरी वाचनच चालू आहे, परावाचन चालू नाही. कसं फळ मिळेल तुम्हाला? अरे फळ कसं मिळेल? मग भगवंतानं काय केलं? हां, हृदय एक झाले. ज्ञानेश्वरीतलं सांगतो, हृदय एक झाले. भगवंताचं हृदय, अर्जुनाचं हृदय एक झालं. हृदय एक झाले आणि या हृदयाचे त्या हृदय पावले, बरोबर आहे. हृदय एक झाले, या हृदयचे त्या हृदय पावले. आणि अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या आतमध्ये असलेली दिव्य शक्ती त्याच्या आतमध्ये टाकून दिली, बरोबर आहे. आणि याच पद्धतीनं आपली जे पूर्वी जी परावाणी होती, या परावाणीमध्ये ती शक्ती काय होते? प्रफुल्लित होते, म्हणजे प्रसारित होते किंवा स्फूर्तीमध्ये असते. मग परावाणीची ओळख होणं हे मात्र महत्त्वाचं आहे. पण श्री सद्गुरू स्वामींनी ती गाठ आपल्याला घालून दिली, त्याची ओळख करून दिली. कारण काय? वाणी हे मनुष्याचं महत्त्वाचं कर्मेंद्रिय आहे.
आणि या वाणीमुळे जीव दुसऱ्या जीवाशी संवाद साधू शकतो. वाणीमुळे बोलण्यामुळे. अरे बोलतो म्हणून तुम्हाला समजते. जर बोललोच नसतं तर समजलं असतं काय? परावाणीतून बोललो तर समजलं असतं काय? त्याच्याकरता ही वैखरी वाणीसुद्धा महत्त्वाची आहे. कारण तो आपल्या मनोभावना काय करू शकतो? काय करू शकतो? व्यक्त करू शकतो, दुसऱ्याला सांगू शकतो. म्हणून देहाच्या या ठिकाणी 4 अवस्था सांगितलेल्या आहे. एक आहे सूक्ष्मदेह, 4 वाण्या, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. किती वाण्या झाल्या? अशाच 4 देह आहे. स्थूल देह हा जो हाळा मासा ते दिसतो ना, हा स्थूल देह आहे. याच्या आतमध्ये आहे सूक्ष्म देह, जो मनुष्य मेल्यानंतर सोडून जातो, तो सूक्ष्म देह आहे. अंतःकरण, मन, बुद्धी सहित घेऊन जातो तो सूक्ष्म देह आहे. त्याच्या आतमध्ये कारण देह आहे आणि त्याच्या आतमध्ये महाकारण देह आहे आणि त्याच्या आतमध्ये अनिर्वाच्य भाषा, अतिकारण देह. बरोबर आहे. मग स्थूल देहाची अवस्था जागृती. ऐकून घ्या, स्थूल देहाची अवस्था जागृती. अरे तुम्ही जागृतीमध्ये ऐकली, मग तुमची अवस्था कोणती? स्थूल देह. अरे स्थूल देह आहे म्हणून तुम्ही इथं आले की नाही? हां, म्हणजे तुम्ही जागृत अवस्थेमध्ये आहे. आणि सूक्ष्म देहाची अवस्था स्वप्न. सूक्ष्म देहाची अवस्था कोणती आहे? स्वप्न. ज्यावेळी स्वप्न पडतं त्यावेळी ते सूक्ष्म देहाची अवस्था असते. आणि कारण देहाची अवस्था झोप. झोप, आळस, गाढ झोप, ही आपल्या कारण देहाची अवस्था. आणि त्याच्या पुढची महाकारण देहाची जी अवस्था आहे ही आहे तुर्या. तुर्या महाकारण देहाचे. मग जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या 3ही देहामध्ये सारं जग फिरून राहिलं. पण चौथी जी अवस्था आहे कोणती? महाकारण देह. तिथपर्यंत, त्या तुर्या अवस्थेपर्यंत कोणी पोचतच नाही. आणि हे कार्य संतांनी केलं. संतांच्या कृपेशिवाय, सद्गुरूशिवाय तुर्या अवस्थेपर्यंत मनुष्य पोचू शकत नाही. तुर्या अवस्था म्हणजेच मी आत्मा आहे. तुर्या अवस्थेचा शेवट काय येतो? पहिली जागृत अवस्था, बरोबर आहे, ती देहाची. सूक्ष्म अवस्था, स्वप्नावस्था, त्याच्यानंतर कारण देह, झोप, आळस, अज्ञान, आणि महाकारण देह हे आहे तुर्यावस्था. आणि याच्या पुढे जी अतिकारण अवस्था आहे ती आहे कैवल्य देहाची. मग कैवल्य देह म्हणजेच उन्मनी अवस्था. कोणती अवस्था? उन्मनी. त्याचप्रमाणे स्थूल देहाची वाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्थूल देहाची वाणी कोणती? मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले, हे स्थूल देह आहे. बरोबर आहे. आणि सूक्ष्म देहाची वाणी मध्यमा. सूक्ष्म देह त्याची वाणी मध्यमा आहे. म्हणजे ऐकून राहिले तुम्हाला, हे मध्यमा, इथून निघते ती. त्याच्यानंतर कारण देहाची वाणी पश्यंती आहे, ती हृदयापासून निघते. आणि महाकारण देहाची वाणी ही परा आहे, ती बेंबीच्या देठापासून निघते आणि त्याच्या पलीकडे कैवल्य प्राप्ती. बरोबर आहे. आणि कैवल्य देहाची वाणी अनिर्वाच्य. अनिर्वाच्य याचा अर्थ तिथं वाचकता नाही, तिथं शब्द नाही, ते शब्दातीत आहे. शब्द त्या ठिकाणी चालत नाही. म्हणून परंतु आपण प्रत्यक्षात व्यवहार करत असताना नाही काय करतो? कोण्या वाणीचा उपयोग करतो? कोणती वाणी आहे? सूक्ष्म वाणी, आपल्या वैखरी वाणीचा उपयोग करतो. आता परावाणी म्हणतात, ही शब्दाच्या पलीकडे असते. लक्षात घ्या, ही वैखरी वाणी बोललो दुसऱ्याला ऐकू जाईल, बरोबर आहे. मध्यमा वाणी बोललो तरी दुसऱ्याला ऐकू जाते, हळूहळू, पण बहिरा असलं तर नाही. हां,
पण पश्यंतीवाणी आणि परावाणीमध्ये शब्द उमटत नाही, तो शब्द समजत नाही, तो ओळखू येत नाही. कारण परावाणी म्हणतात ती शब्द, आणि याच्या पुढे जी परावाणी आहे आणि पश्यंतीवाणी आहे ही शब्दाच्या पलीकडे आहे. कारण ती ज्ञानस्वरूप आहे, ती ज्ञानस्वरूप आहे आणि ती शक्ती स्वरूप आहे, ती त्या शक्तीशी एक रूप आहे. आणि म्हणून जोपर्यंत परावाणीपर्यंत मनुष्याला सद्गुरूच्या कृपेनं त्याला आत्मज्ञान होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत त्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, भागवत कळत नाही. लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि त्याच्याकरता सद्गुरूकडून नाम मिळणं महत्त्वाचं आहे. नाम मिळाल्यानंतर काय होते, त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात. अष्टसात्विक भाव नाही काय, त्याला दुसरं नाव काय आहे? कोणी अवस्था म्हणते, कोणी अष्टसात्विक भाव म्हणतात, कोणी महाभाव म्हणतात, पुन्हा कोणी म्हणतात कृष्ण भावना भारित आहे का नाही. अशा प्रकारे त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि अष्टसात्विक भाव निर्माण झाल्याशिवाय सद्गुरू कृपेनं नामाशिवाय अष्टसात्विक भाव निर्माण होऊ शकत नाही. आणि ही जी ज्ञानमय आणि शक्तिस्वरूप अशी जी परावाणी आहे, हिचा शब्द ओंकार किंवा हिलाचा आदी बीज म्हणतात. आदी बीज तिथून निर्माण झाली. आणि या आदी बीजाला दुसरं नाव आहे शारदा, आणि तिला तिसरं नाव आहे सरस्वती. आणि म्हणून आपण काय करू शकतो, लिहू शकतो. आपण म्हणतो ना स्फुरण झालं मला, ज्ञानेश्वर माऊलीला स्फुरण झालं, संतांना स्फुरण होते की नाही, स्फुरण होते ते ती परावाण्यापासून होते आणि आपोआपच ते लिहायला लागतात. मग तुर्यावस्थेमध्ये परावाणीची प्रचिती येत असते. तुर्यावस्था प्राप्त झाली म्हणजे मग त्याला त्याची प्रचिती येते, म्हणजे त्याचा अनुभव येते. आणि म्हणून सत्पुरुषाचा जो संबंध आहे हा त्या परावाणीशी जुळलेला आहे. लक्षात घ्या, सत्पुरुषाचा किंवा संताचा जो जीवन संबंध आहे हा त्या परावाणीशी जोडलेला आहे. त्यामुळे ती परावाणी सतेज होते. मग पश्यंतीवाणी अर्थस्वरूप आहे, काय हरकत नाही. पश्यंती म्हणजे परा, पश्यंती हृदयापासून निघणारी, ही पश्यंतीवाणी अर्थस्वरूप असते. पण जे आठवते ते आकाराला येते. त्यामुळे नेमकं काय म्हणायचं आहे हे मात्र समजत नाही. परावाणी तर समजतच नाही. पश्यंतीवाणीचं ती आकाराला येते. आकाराला आल्यानंतर नेमकं याला काय म्हणायचं आहे, त्याच्या अंतरंग काय आहे, बरोबर आहे, हे समजू येत नाही. आणि पश्यंतीवाणीमध्ये म्हणजे कुठं गळ्याजवळ. या पश्यंतीवाणीमध्ये अर्थ आणि शब्द दोन्ही असतात. आणि अर्थ आणि शब्द असल्यामुळे आपल्याला थोडक्यात ते समजतात. काहीला समजतात, काहीला नाही समजत. आणि माझ्यासारख्या बहिऱ्याला समजतच नाही. कशातलं कोणतं, कोणती, आपण गळ्यापासून काय म्हणतो, हां मध्यम. हां, पण तिच्यामध्ये ध्वनी असतो, तिच्यामध्ये आवाज असतो. काय असतो तिच्यामध्ये, हां मध्यमेत आवाज असतो. मध्यमेत आवाज असतो. काहीला ऐकू आलं, काहीला ऐकू आलं नाही. आता समजलं. मग ही आहे मध्यमा, बरोबर आहे. मग पश्यंती ही अर्थ आणि शब्द याचे निराकरण करू शकते, नाही काय. अर्थाला शब्दाचे स्वरूप देण्याचे काम पश्यंती करते. तो जो अर्थ निघतो आपल्या परावाणीतून, जो शब्द निघतो त्या शब्दाला रूप देण्याचं काम पश्यंतीवाणी करते. आणि पश्यंतीचा संबंध हा सुषुप्ती अवस्थेशी आहे, बरोबर आहे. आणि संबंध हा सुषुप्ती अवस्थेशी आहे, म्हणजे कारण देहाशी आहे. म्हणजे जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती ह्या तीन देहाच्या अवस्था कोणाच्या आहेत सांगा. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती ह्या तीन देहाच्या अवस्था कोणाच्या आहे.
हा मोठा घोर आहे. ऐकू येतं का तिकडे? तिकडे ऐकू आलं काय? ऐकू येतं का तिकडे? तिकडे ऐकू येतं? हां, तर मध्यमा आणि वैखरी तिकडे ऐकू येतं काय? नाही येत काय? हां, मध्यमा आहे समजून घ्या. कोणी सांगणार नाही बरं. कोणता बुवा सांगणार नाही, भागवतकार सांगणार नाही, कीर्तनकार सांगणार नाही. बरोबर आहे? याला ज्ञान म्हणतात. मग मध्यमा आणि वैखरी या स्थूल सूक्ष्म स्वरूपाच्या असल्यामुळे त्या सूक्ष्म असतात आणि स्थूल देहाशी त्याचा संबंध असतो. आपण मनामध्ये जे बोलतो ते मध्यमेत बोलतो. बरोबर आहे? दुसऱ्याच्या कानामध्ये आपण हळूच बोलतो, त्याला मध्यमावाणी म्हणतात. बरोबर आहे? आणि ती पुसट असते. पुसट म्हणजे थोडीशी समजते कानात बोलल्यानंतर. हां, मेंदूतील केंद्रावरती अवलंबून असते. ही सूक्ष्म देहाची वाणी आहे. बरोबर आहे? आपण तोंडाने उच्चारलेला शब्द याला वैखरी वाणी म्हणतात. आता इथं प्रत्येकजण वैखरी वाणीनं बोलतो. कोणाजवळ ऐकाय इथं वैखरी वाणीच नाही एखादा असेल म्हणजे मुक्का आहे काय? सर्वजण कशानं बोलता? वैखरी वाणीने. मग हिचा संबंध या स्थूल देहाशी आहे. वैखरी वाणीचा संबंध हाडा मासाचा देह आहे ना, याच्याशी आहे. बरोबर आहे? आणि परावाणीमध्ये स्फुरलेले ज्ञान, परा म्हणजे बेंबीच्या देठाजवळ, या परावाणीतून स्फुरलेलं जे ज्ञान आहे हे पश्यंती वाणीत येते हृदयामध्ये. पश्यंती वाणीत आल्यानंतर त्या ठिकाणी अर्थरूप आकाराला येते आणि मध्यमेमध्ये त्याचा शब्द तयार होतो आणि ध्वनी उमटतो आणि पुसट ध्वनी उमटतो आणि वैखरीमध्ये त्याचं स्पष्ट उच्चारण होते आणि म्हणून ते तुम्हाला समजते. मी कोणत्या वाणीनं बोलून राहिलो? मी वैखरी वाणीनं. लक्षात घ्या, ही बेंबीच्या जवळ परा, पश्यंती, मध्यमा आणि बोलतो ही वैखरी. म्हणजे परमार्थाचा व्यवहार खऱ्या अर्थाने परे वाचून प्रारंभ होतो. सर्वात महत्त्वाचं आहे. मी जे शब्द बोलून राहिलो, ही शब्द आयतेच अगोदरपासूनच तिथं तयार आहे परावाणीत. ते स्फुरू लागले की कुठून येतात? परा, त्याच्यानंतर पश्यंती, मग मध्यमा आणि मग आता मी जे बोलून राहिलो ही स्फुरण कुठलं आहे? हे बा परावाणीपासून. समजून राहिलं ना भाषा? कधी नवत वालायला तर समजायलाच पाहिजे. जे हमेशा आहे तर त्यांनाही समजते, पण कधी नवत वालायला तरी समजायला पाहिजे. आणि त्याच्याच करता हा विषय मी घेतला. मग परमार्थाचा व्यवहार खऱ्या अर्थाने परे वाचून प्रारंभ होतो. कारण देहामध्ये 3 गुणाचा समावेश. अरे हा जो देह आहे हा 3 गुणांनी बनलेला आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आम्ही बोलतो हे 3 गुण साठवलेले आहे याच्यात. या 3 मध्ये गुणांचा प्रवेश आहे. पण महाकारण देहामध्ये शुद्ध सत्वगुण आहे. स्थूल सूक्ष्म कारण, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती हे जे आहे याच्यामध्ये 3 गुणाचा संबंध येतो. म्हणजेच मायेचा संबंध येतो आणि आपल्याला या 3 गुणाच्या पलीकडे जायचं आहे, नाही काय? मग महाकारण देहात शुद्ध सत्वगुण असतो आणि परावाणीशी त्याचा संबंध येतो. बरोबर आहे? म्हणून सद्गुरू काय करतात तर शिष्याच्या अंतर्यामी, लक्षात घ्या, सद्गुरू हे शिष्याच्या अंतर्यामी संवाद साधण्याकरता परावाणीचा आधार घेतात. काय? सद्गुरू हे शिष्याच्या अंतर्यामी संवाद साधण्यासाठी
परावानीचा आधार घेतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. बाकीचं नका म्हणू, बाकीचं येत नाही मला. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. जर सद्गुरू असतील तरच तुमची सोय लागेल जीवाच्या उद्धाराची. नाही तर मरत जा आणि जन्मत जा, मरत जा जन्मत जा, हेच चालू ठेवा. आणि म्हणून सद्गुरूचे पाय पकडणं आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय. कोणाचेही पाय धरले तर जमणार नाही. देवाचे पाय धरले तरी जमणार नाही. कोणत्याही संताचे पाय धरले तरी जमणार नाही. काय म्हणणं आहे सांगा? कोणाचे पाय धरावे लागतील? कोणाचे पाय धरावे लागतील? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं पाय कोणाचे धरले? बोलत जा. निवृत्तीनाथांचे. एकनाथ महाराजांनी पाय कोणाचे धरले? जनार्दन स्वामीचे. बरोबर आहे. भगवान श्रीकृष्णानं पाय कोणाचे धरले? सांदीपनी ऋषीचे. रामानं पाय कोणाचे धरले? वशिष्ठ मुनी. कल्याण स्वामीनं पाय कोणाचे धरले? रामदास स्वामीचे. बरोबर आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. पण पुढचं बुवा आम्हाला अनुभवही आणून देत नाही आणि काहीच नाही. तुम्ही करत राहा. तो तसाच मरतो पण त्या जीवाचा उद्धार होत नाही. काय आपणा सारखे करीती 15-20 वर्षानं काय चाटता. बोला. आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. अरे तुम्ही ज्याच्यावर भाव ठेवता त्यानं तात्काळ त्याच्यासारखं करायला पाहिजे. आणि सद्गुरू हा ताबडतोब शिष्याला किंवा साधकाला आपल्यासारखं बनवतो. याचा अर्थ आता सद्गुरूला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव शिष्याला किंवा साधकाला येतो. तुम्ही एखाद्या महाराजाच्या पाया पडले, अवली महाराज आहे, अवलिया महाराज, बरोबर आहे. मग तो अवलिया महाराज महाराजाच्या पाया पडले, तुमचा खूप भाव आहे, भरोसा आहे, रोज पूजा करता, सर्व काही करता. मग त्या महाराजानं त्या महाराजासारखं त्या मनुष्याला केलं काय? बोला. कारण ते चमत्कार करतात. तुम्हाला तसे चमत्कार दिले काय? बोला ना. जमणार नाही. चाटा मारायचा नाही. फक्त सद्गुरूचं असा एक आहे की तो ताबडतोब सद्गुरूला जसा अनुभव असतो तसा तो शिष्याला अनुभव आणून देतो. त्याला सद्गुरू म्हणतात. रामाच्या पाया पडा, कृष्णाच्या पाया पडा, भाव ठेवा. कृष्णासारखा करेल काय? रामासारखा अनुभव आणून देईल काय? कोणताही देव तुम्हाला तसा अनुभव आणून देईल काय? बोलत जा ना. आणून देईल? आणून नाही देणार. फक्त पाया पडत राहा आणि एक दिवस तसेच मरून जा. सद्गुरूचं तसं नाही. आपणासारखे करीती तात्काळ म्हणजे ताबडतोब नाही. काळ वेळ तयार लागे. काळ नाही, वेळ नाही, सकाळ नाही, दुपार नाही, सोमवार नाही, बुधवार नाही, एकादशी नाही, उपास नाही, काय काही असो, अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, काही नाही. ताबडतोब आपल्यासारखं बनवतात आणि त्याला सद्गुरू म्हणतात. मग ज्याच्यावर आम्ही एवढा भरोसा करतो, ज्या देवावर आम्ही आमचा एवढा भरोसा करतो, त्यांनी आम्हाला त्याच्यासारखं केलं काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केलं असेल तर भाग्य, नाही केलं तर मग चालले देवाच्या पायाला गेले. हा देव झाला की तो देव झाला की तो चालले आपले. अरे किती अज्ञान आहे, किती अंधश्रद्धा ही. अर्थात करू नका असं नाही, करा. पण केव्हा? आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे भजाय. पहिले देवाला ओळखा आणि मग पूजा करत बसा. कारण ज्याची पूजा करतात तेच तुम्ही आहात. हां, आम्ही देवाला ओळखलं नाही, काही नाही, बस देवा. टोपी तिरपी झाली तर सांगा बरं. हां, बरोबर आहे ना.
मग म्हणून म्हटलेलं आहे, फक्त एकच सद्गुरू असे आहे की हे शिष्याच्या अंतर्यामात संवाद साधण्यासाठी परावाणीचा आधार घेतात. त्यांच्याकडे परावाणी असते, त्या परावाणीचा त्यांना अनुभव असतो आणि म्हणून ते परावाणीचा आधार घेतात. आणि त्यांना परावाणीचा अनुभव असल्यामुळे ते आपल्या आतमध्ये असलेली दैवी शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात आणि म्हणून शिष्याला किंवा साधकाला तसा अनुभव येतो. कोणत्या देवानं तुमच्या आतमध्ये शक्ती सोडली आणि तुम्ही देव झाले? बोला, सांगा ना, एखादा आणा ना ओढून ताळून देव एखादा. अरे बोला ना, कठीण आहे. काय जगात सुरू आहे? काय सुरू आहे जगात? अरे खरा देव बिचारा राहिला. संत सांगतात की देव तुमच्या हात आहे आणि तुम्ही खुशमान बाहेर ढूंढून राहिले. हृदयबंदी खाना केला आणि आता विठ्ठल की बाहेर. कुठे शोधीशी रामेश्वरानं, कुठं शोधीशी हृदयातील भगवंत राहिला खाऊन पिऊन उपाशी. बोला ना. अरे काय कठीणच आहे बुवा. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाईल. मग रामनामी उपजे आवळी सुख घडोघडी. अरे ते सुख वळायला पाहिजे. कंठी प्रेम दाटे नाही 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 रे लोटे. आणि हृदयी प्रगटे रामरूप. ज्यावेळी तो राम तुमच्या आतमध्ये प्रवेश करते त्यावेळी डोळ्यातून अश्रू येतात, कंठ दाटून येतो, हातपाय थरथर खातात. आणि बुवा लोक, साधू लोक, कीर्तनकार म्हणतात, हां ते काही खरं नाही, अंगात येते. अरे ये माझ्याकडे, मी आणतो ती अंगात, ये अंगात येते. अरे त्यांना जर अष्टसात्विक भाव माहीत नाही तर तुम्हाला काय देणार आहे होते? अरे त्यांना जो अनुभव नाही तर तुम्हाला काय सांगणार आहे? ऐका, घरी चालले का? बस काय मस्त केलं माय बुवानं कीर्तन. वा वा. काय केलं, काय दिलं तुम्हाला? शून्य, काहीच नाही दिलं. किती विचित्र चालू आहे जगात. जे खरं आहे ते सोडून देतात. अरे भाग्यानं आपल्याला नाम मिळालं. आपल्या मालिकेपासून जे नाम आहे, भगवंतापासून, परब्रह्मापासून जे नाम आहे, आणि असे भाग्यानं तुम्हाला मिळालेलं. हे पहा, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळं आणि संप्रदाय फळं. हा संप्रदाय. इथून ते परंपरा चालू आहे. तो निर्गुण निराभास, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. तिथून चालू झालं तर तुमच्या आमच्यापर्यंत पोचलं. काय ते नाम. ही जी शक्ती दिली, दिव्य शक्ती, कोण दिली? श्रीपाद बाबाने दिली आम्हाला, नाही काय? आमच्या अंतर्यामामध्ये त्याचं प्रविष्ट झाले. त्यांनी परावाणीचा आधार घेतला म्हणून आम्हाला ते मिळालं. आम्ही परावाणीचा आधार घेतला म्हणून आता तुम्हाला ते मिळालं. बाकीच्यांना परावाणीच माहीत नाही. फक्त इथपर्यंत, जास्तीत जास्त इथपर्यंत. त्याच्या पुढचं काय सोयच नाही, काही सोयच नाही काही. म्हणून सर्वात महत्त्वाचं सांगणं आहे की बाबा रे, तुम्हाला भाग्यानं नाम मिळालं. भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. निष्ठावंत भाव पाहिजे, निष्ठावंत भाव, तरच तो टिकेल. आणि भाव कमी झाला की तो पुन्हा परब्रह्मा भगवंतापर्यंत पोचला तरी सुद्धा तो उलट परत फिरतो आणि जीव होतो आणि 184 मध्ये पडतो, दुःखात पडतो. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, नाम सोडू नका, भाव ठेवा नामावर. निष्ठावंत भाव म्हणतात त्याला. भाव नाही असं नाही, सर्वांचा भाव आहे, पण निष्ठावंत भाव ठेवला पाहिजे. आता निष्ठावंत कसा तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो थोडक्यात. रामदास स्वामीच्या पायांना मोठं बेंड झालं, एवढं मोठं बेंड. हे बा, एवढं मोठं दिसलं का? एवढं मोठं बेंड झालं पायाला. तिच्यामध्ये पू झाला. सर्व शिष्य जमले, रामदास स्वामीचे सर्व शिष्य जमले. म्हणे बा, पाय ठणकून राहिला, याच्यामध्ये पू झाला. जो तोंडानं हा पू पिऊन घेईल त्याच वेळेस माझा पाय बरा होईल. तसा पाय बरा होणार नाही. बाकीचे शिष्य आले, पाहत
हे कोळे ते कोळे तोंड केलं की चालले, कोणीच टिकलं नाही. कल्याण स्वामी आले. काय झालं महाराज? अरे बाबा हा उठला, हा याच्यात पू आहे, हा जोपर्यंत कोणी पित नाही तोपर्यंत माझा पाय बरा होणार नाही. हां असं काय? ताबडतोब तोंड लावलं कल्याण स्वामीनं, ते तोडलं आणि लागे त्यातला बंदा पू पिऊन टाकला. तो पू नव्हता, ते बेंड नव्हतं, तो आंबा होता, पिकलेला बुलबुला केलेला माचलेला आंबा. फक्त शिष्याची परीक्षा घेण्याकरता हे करावं लागलं रामदास स्वामींना. याला म्हणतात निष्ठावंत भाव. काही झालं तरी चालेल, पण हेच सत्य आहे. काय तसं आहे? काय तसं बोला ना. घडी इकडे फिरता, घडी तिकडे फिरता, घडी तिकडे फिरता. नामाले नुसतं फिरवणं चाललं. आणि नामाची विनमुख, हा जो घेत नाही तो भुलला. तो नामाशी विनमुख तो नर पापिया. पापीचा ज्यानं सोडलं तो पापी आहे. तुम्ही म्हणसान की बाबा पहा असं कसं म्हणता, हा तसंच आहे. कोणी आणा माझ्या पुढे, पहा हरिपाठात काय लिहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? नाही येणं होत नका येऊ, पण कमीत कमी भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, नामस्मरण सुरू ठेवा आणि तुम्ही तरुण जा. हा उद्देश. कशाची जरूरत नाही, फक्त भाव ठेवा. आमचं उचल चोखड्यासारखं झालं करतो आम्ही. हां आता हिच्यामधलीच काही आहे बरं. न ग, न नळाचा, न ग गणपतीचा, न ग. हां आमच्याजवळ येतात, पहा किती बेशरमपणा आहे. आमच्याजवळ येतात, बाबा त्या महाराजानं फार मस्त सांगलं. तुम्ही सांगता ना अगदी तसंच. ते नाही, हे सारखंच आहे. असं कसं सारखं आहे? तुमच्या अंगात येते, त्याच्या अंगात येते काय? अरे बोला ना. मग कसं सारखं आहे? लाज वाटायला पाहिजे. आणि मला माझ्याजवळ सांगता त्याचं आपलं सारखंच आहे. अरे पण त्यांना नाम मिळालं, नामाच्या द्वारे अष्टसात्विक भाव निर्माण झाले. तुम्हाला झाले काय? त्या बुवाला झाले काय? नाही झाले. मग तुम्हाला झाले ना, तुम्हाला समजायला पाहिजे ते की बा हे सत्य आहे म्हणून. पण त्याचा आम्ही कधी विचारच करत नाही, कारण खोकस ठिकाणावर नाही. दगडं भरले, त्या दगडं जवळ आल्यानंतर सुद्धा तुम्ही सोडून जाता. महान पाप. भोगत बसा. सुटणार नाही. कोणाच्या बाप आल्याने सुटणार. नाम घेऊन सोडून देणं नाही जमणार. काहीच करू नका. फक्त श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, नामस्मरण करत राहा आणि शेवटी हा देह सोडून जा, तरुण जा. बस खलास. काहीच करू नका हो. पण आमची सवय फिरायची. इकडे काही असले की चालले, तिकडे काही असले की चालले, तिकडे काही असलं की चालले. हां 7 दिवस फिकीर नाही आहे ना. असे किती दाखवू तुम्हाला? मग काय झालं? जो खरे सद्गुरू गुरु शिष्य जे असतात ते परावाणीतून संवाद साधत असतात. आणि त्यामुळे ज्यांना सद्गुरू अनुग्रह झालेला नसतो, ज्यानं सद्गुरूचा अनुग्रह घेतलेला नसतो, तो निगुऱ्या म्हणजे गुरु केलेला नाही तो, त्याला निगुऱ्या म्हणतात. सद्गुरूचा अनुग्रह झालेला नसतो तो निगुऱ्या, त्याला काहीच कळत नाही. बरोबर आहे? तो फक्त टुकुमुकू पाहत बसतो. अरे असं काय होते? पण त्याला हे माहीत नाही की हे जीवाचा उद्धाराचं साधन आहे. नुसतं टुकुमुकू पाहत बसतो. अरे अंगात आलं. आता विठ्ठलाच्या अंगात येत होतं काय? पंढरीचे भूत मोठे येता जाता झडपी वाटे. हां ज्यावेळी ते पंढरीचं भूत तुमच्या अंगात संचरतं ना, त्यावेळी तुमच्या अंगात येते. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. वाचा. असं कोणतंच शास्त्र नाही तिच्यात अष्टसात्विक भावाचं वर्णन नाही. गुरुचरित्र का 53वा अध्याय, सर्वात शेवटचा अध्याय, सर्वात सुरुवात तेच अष्टसात्विक भाव. अवस्था
म्हणून तुम्ही सर्वजण इथं बसलेले भाग्यवान आहात. या परावाणीतून सद्गुरू शिष्याला नाम देतात. ज्या वेळेस सद्गुरू शिष्याला नाम देतो त्यावेळेस परावाणीतून नाम देतो. आणि परावाणीतून नाम दिल्यानंतर आम्ही सुद्धा त्या परावाणीचा अनुभव घेतो. म्हणजे त्याला देहाचं भान राहत नाही. कारण ते सद्गुरू शिष्याच्या अंतर्यामी जाऊन भिडत असतात. ज्यावेळी नाम देतो ना त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा शिष्याच्या अंतःकरणात जाऊन भिडतो. आणि तो अंतःकरणात जाऊन भिडल्यानंतर ताबडतोब त्याला अनुभव येतो. अष्टसात्विक निर्माण होतो. आणि त्यामुळे तो पुन्हा कधी ते नाम विसरत नाही. आणि विसरलं तर गेला गड्डीवर. समजते का भाषा? भाषा समजते? हां. सद्गुरू हा शिष्याचा नित्य सांगती असतो. सद्गुरूची आणि शिष्याची एकमयता झालेली असते. सद्गुरू आणि शिष्याची एकमता झाली. म्हणजे गुरुच्या आतमध्ये शिष्य आणि प्रत्येक शिष्याच्या आतमध्ये गुरुतत्व आहे. म्हणून आपल्या जे ज्ञानेश्वर माऊली लिहिलं ना ते ज्ञानोत्तर भक्ती कोणतं ते हे आहे अमृतानुभव. तिच्यामध्ये आहे की बुवा गुरुला जीव घेता आला पाहिजे आणि शिष्याला जीव देता आला पाहिजे. यामध्ये जर गडबड असेल तर त्याचा काहीही फायदा नाही. म्हणून सद्गुरू नामाच्याद्वारे काय करतात? शिष्याला आपल्यामध्ये सामावून घेतात, गिळून घेतात, आपल्यामध्ये एकरूप करतात. कारण त्याला गुरुनं गिळून घेतलं. का गिळून घेतलं? कारण त्याचा गुरुवर भाव आहे. मग गुरुनं गिळून घेतलं आणि शिष्यानं काय केलं? आपलं सर्व अंतःकरण सद्गुरूला दिलं. वास्तविक पाहता ही ती जन्माच्या आधीपासूनच असते. म्हणजे तसं पाहिलं तर सद्गुरू आणि शिष्य हे दोघं जण जन्माच्या आधीपासूनच आहे. घ्या, गुरु आणि शिष्य जन्माच्या अगोदरपासूनच आहे. पण देहानंतर ती जशीच्या तशीच टिकून राहते. देह घेतला ती जशी तशीच टिकून राहते. कारण परावाणीशी ऐक्य करून सद्गुरू जे शिष्याला नाम देतात, आता नाम देतात परावाणीतून देतात, तोंडाने नाही देत. ऐकून घ्या अजूनही, आम्ही तर घेतलं नाम. इथून देता म्हणजे कुठून देतात? ते परावाणीतून देतात. लक्षात घ्या, या तोंडाने नाही देत, परावाणीतून देतात. तुमच्या कानात जरी तो शब्द पडला तरी ते नाम परावाणीतून देतात. मग परावाणीशी ऐक्य करून सद्गुरू जे शिष्याला नाम देतात त्यामध्ये सत्यत्वाने ज्ञान आणि शुद्ध सत्वगुणाचे सामर्थ्य असते. शुद्ध सत्वगुण म्हणजे परावाणी. शुद्ध सत्वगुण कुठं आहे? इथं परावाणीच्या ठिकाणी. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. परा पश्यंती, आपले वैखरी, मध्यमा आणि पश्यंती हे त्रिगुणात्मक आहे. बरोबर आहे. त्यातून शिष्याच्या अंतर्यामी सद्गुणाची वाढ होते आणि स्वस्वरूपाची जाण बळकट होते. त्यामुळे शिष्याच्या परमार्थाला शक्ती मिळते. जसं जसं तो नामस्मरण करेल तशी त्याच्या आतमध्ये असलेली शक्ती काय होते? वाढत जाते, नाही काय? मग त्याच्या अंतरात्म्यात प्रवेश करून ते साधन करू लागतात, असा त्याचा अनुभव आहे. म्हणून नामस्मरणाचा जो अभ्यास आहे हा अंतरीच्या त्या पराधिष्ठित दिव्य नामामुळे मी पण विसरून लीन होतो. नामस्मरण करता 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 ते परावाणीमध्ये नाम जाते.
आणि परावाणीमध्ये नाम गेल्यानंतर तिथं त्याला देहाची आठवण राहत नाही, त्याचं मी पण, त्याचा अहंकार, त्याचा मीपणा विसरून जातो, मीपणा शिल्लक राहत नाही, जिरून जाते ते नामच जिरून जाते. मी नाम घेऊन राहिलो ही सुद्धा त्याला आठवण राहत नाही. पहिलीच अवस्था पहा तुमची, पहिलीच अवस्था. ज्यावेळी त्याला नामस्मरण नाम देतो अवस्था झाल्यानंतर, अष्टसात्विक झाल्यानंतर त्याला स्वतःच्या देहाची आठवण राहत नाही. पण असं करता 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 आपण काय म्हणतो, हमेशा अवस्थेला बसा, हमेशा अवस्थेला बसता 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 तो जो आनंद आहे, परावाणीतून निघालेला जो आनंद आहे, हा जो आनंद आहे, हा आनंद त्रिगुणाच्या पलीकडचा आहे. सत्वगुण रजगुण तमोगुण तिन्ही गुणाचं तिथं चालत नाही, कारण तो आनंद परावाणीतून निघतो, निर्माण होतो. बरोबर आहे. कारण ते नाम त्या शिष्याच्या आतमध्ये विरून गेलेलं असते, एकरूप झालेलं असते, विरघळून गेलेलं असते. आणि नाम विरघळून जाणं, एकरूप होणं, याला परमार्थ म्हणतात. ऐकून घ्या, याला परमार्थ म्हणतात. बाकीचा परमार्थ नाही. कोणी म्हणा हो बा मी अभ्यास करून राहिलो, विद्वान आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे, सर्व पाठ आहे, वेदांत ज्ञानी, नाही जमणार. तुझा अहमपणा विसरून गेला का आतमध्ये, ते पाहिजे. बरोबर आहे. ते नामच विरघळून जायला पाहिजे. आणि ना पाहिजे बा काहीचं काही चालणार नाही. म्हणा हे म्हणा ते, नामच पाहिजे. ते गुरु परंपरेतून चालत आलेलंच पाहिजे. त्यावेळेस ते नाम आतमध्ये नामच विरघळून जाते. नाम विरघळून गेलं की त्याला म्हणतात खरा परमार्थ. प्रत्येकाला अनुभव आले, ज्याने नाम घेतलं त्याला अनुभव आलेला आहे की नाही. हां मग आणि पराधिष्ठित सद्गुरूकडून प्राप्त झालेले नाम अंतर्यामी निनाद असून ते नित्य आनंदमय स्वरूप आहे आणि यालाच आनंद म्हणतात. बरोबर आहे. आणि तोच खरा गुरुपुत्र, त्याला गुरुपुत्र म्हणतात. खरा गुरुचा तो पुत्र आहे. बरोबर आहे की जो सद्गुरूमध्ये समरसतेने परिपूर्ण फुरून इतरांना सुगंध देत असतो. सद्गुरूमध्ये तो काय होतो, परिपूर्ण समरस होतो, सद्गुरूशी समरस होतो आणि तो इतरांना सुगंध देतो. ए बाबा नाम घ्या, फार चांगलं आहे. चला ओ बाबा नाम घ्या, फार चांगलं आहे. म्हणजे आपला तर उद्धार करूनच घेतो, पण अनेकाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे अशी कळकळ त्याच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून ज्याला सद्गुरू स्मरणाने भावसमाधी लागते, तो सद्गुरूंनी दिलेल्या नामाला नामसमाधीमध्ये रात्रंदिवस डुलत असतो, कारण तो नाम कधीच विसरत नाही. आणि तिन्ही अवस्थामध्ये ज्याला नामसमाधी लागलेली असते, का किती मजेशीर आहे, मजेशीर आहे. तीनही अवस्थामध्ये त्याला नामसमाधी लागलेली असते. आता काही काहींचा प्रबोध झाला. आता प्रबोध झाल्यानंतर काय होते की तो श्वास घेतो आणि सोडतो, तेवढ्या अवधीमध्ये त्याच्या डोळ्यामध्ये काय येतात, म्हणजे तेवढ्यामध्ये त्याला नामसमाधी लागते. असं नाही की समाधी लागली की 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्ष बसा, असं आहे काय. अरे ही चालती बोलती समाधी. हरी बोला खाता, हरी बोला उठा, हरी बोला भांडताना, हरी बोला कांडताना, उठता बसता हरी बोला. नामाशिवाय होईल. मग किती जिंदगीभर नाम घेऊन राहिले तुम्ही. आला अनुभव, खरं का खोटं. तिन्ही अवस्थामध्ये ज्याला नामसमाधी लागलेली असते आणि नाम स्वयंगतीने चालतच असते, जणू नामाची अखंड धार वाहतच असते. त्याच्यापुढे परेच्या पुढे गेल्यानंतर नामाची अखंड धार वाहत असते. तो नाम कधीच विसरत नाही. अखंड धार, अखंड धार, अखंड धार. अजपा जपणे, अजपा जपणे, उलटो प्राणाचा आणि तेथेही मनाचा. पुढची अवस्था
कोणं लिहून ठेवलं? मी अरे संतान लिहून ठेवलं. मग याचा विचार करा. जो कोणी बुवा असेल त्याला विचारा, हे काय आहे? थुर्ण अग्नी मेळे समरस झाले, तसे नामे केले जपता हरी. म्हणा 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 म्हणा. कापुराच्या वाती उजळल्या आणि ठाईचं गेले दोघही जण. काय आहे? अरे खाली कापूर आहे, वर अग्नी आहे. कापराला अग्नी लावल्यानंतर खाली कापूर दिसतो, वर काय दिसतो? अग्नी दिसतो. आणि काही वेळानं पाहिलं काय दिसतो? काय दिसतो? काहीच नाही. अरे कुठे गेली ज्योत? अरे कुठे गेला कापूर? काय झालं? एकरूप. म्हणून म्हटलं कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली तशी, असं नामानं होते. आहे का अनुभव? हां, परमार्थ अनुभवाचा आहे की बिना अनुभवाचा? संतांनी जे लिहिलं, ज्ञानेश्वरी अनुभवातून लिहिली, एकनाथी भागवत अनुभवातून, सर्व संतांनी जे लिहून ठेवलं हे अनुभवातून लिहून ठेवलं. मग आम्हाला तसा अनुभव असावा का नसावा? आम्हाला काही अनुभव नाही. आम्ही भटकून राहिलो इकडे तिकडे. कुठं भेटते? कुठं भेटेल? कुठं भेटेल? पण काही हरकत नाही. इच्छा जर असली, मनापासून जर इच्छा असली, तर भगवंत त्या जीवावर सुद्धा दया करतो आणि त्याला सद्गुरूची भेट करून देतो, त्या जीवाचा उद्धार करतो. बरोबर आहे. आणि ते वाचा अनिर्वाच्यचेत लीन होते. नामाशी अखंड धार चालू राहते. आणि नाम ते वाचा आहे, ही वाचा काय होऊन जाते? त्या अनुर्वाच्यमध्ये ते काय होऊन जाते? लीन होऊन जाते, एकरूप होऊन जाते. हे नाम परेतून आनंदमय कोशाला स्पर्श करीत असते. आणि म्हणून परेत गेल्यानंतर मनुष्याला काय होतो? आनंद निर्माण होतो. मग तो कधी हसतो, कधी रडतो, कधी अंगावर थरथर काटे येतो, उभे राहतात, नाही का? हे काय आहे? हे त्याचेच लक्षण आहे. मग हा जो परमार्थ आहे खरा का खोटा? जो म्हणत असेल खोटा आहे त्यानं पुढच्या वर्षी येऊ नये. मग तर वैखरीच्या रूपाने तेच नाम अन्नमय प्राणमय कोशातून चालते. ते नाम जेव्हा जेव्हा तेवढ्या पुरते चालत असते, तसा असा नामधारकाचा पूर्णपणे संसारिक असतो. असा नामधारक कोण संसार सोडला हिच्यातला? सोडला का कोणा? सोडला कोणा? अरे परेपर्यंत जाण्याकरता, अनिर्वाच्य अवस्थेमध्ये जाण्याकरता पहा कुंभमेळ्यामध्ये किती जाऊन बसले. कोणी हिमालयातून, कोणी दऱ्याखोऱ्यातून, कुठं कोटी पहा 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 किती जाऊन बसले. चांगदेवासारखे जाऊन बसले. वृद्धिसिद्धी पाठ आहे त्यांच्याजवळ, बरोबर आहे. तरीसुद्धा त्यांचा उद्धारच होईल याची गॅरंटी नाही. कारण मुक्ताबाईला सनद सांगितली कोण? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं. ते पहा, तेही माझे प्रवचनं झालेले आहेत, ते ऐका. 18 प्रवचन आहेत, 12 प्रवचन आहेत. टाईम असेल तर ऐका, टाईम नसेल तर राहू द्या. विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर नका ठेवू. त्यांनासुद्धा साधत नाही. कारण भगवंतापर्यंत जाण्याचे 2 मार्ग, एक पूर्व मार्ग आणि एक पश्चिम मार्ग. आता पूर्व मार्गाने जो जातो तो तिथपर्यंत पोहोचत नाही. यदा कदाचित लाखातून नव्हे कोट्यावधीतून एखादाच पोहोचतो. चांगदेवसुद्धा पोहोचला नाही, कारण तो पूर्व मार्गाने गेला. पण भक्ती मार्गात, पश्चिम मार्ग असा आहे की तो प्रत्येक जीवाचा उद्धार करतो. पश्चिम मार्गानं, भक्ती मार्गानं सर्वजण जाऊ शकतात आणि प्रत्येक जीवाचा उद्धार होतो, याची गॅरंटी भगवंतानं दिलेली आहे. की बाबा रे, म्हणून भगवंत म्हणतात, हे बाबा माझी भक्ती कर. भक्ती कशाला म्हणतात? याला भक्ती. तुम्ही जे करता याला भक्ती म्हणतात. जग जे करते त्याला भक्ती नाही म्हणत. ते म्हणत असतील आम्ही भक्ती करतो, करत बसा म्हणा, काही घेणं नाही. कारण ते परावानीपर्यंत पोहोचतच नाही. परेच्या पलीकडे तर सोडा हो, ते तर लय लांब आहे.
हां, मग जेव्हा 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 केव्हा तेवढ्यानेच पुढे चालते असा नामधारक पूर्णपणे सांसारिक असतो. पहा पहा, असा जो नामधारक असतो हा कोण असतो? संसारिक असतो. तो घर प्रपंच सुधारण्यासाठीच नाम घेतो. आता आहे ना काही काही लोक, आमचा प्रपंच सुधारला पाहिजे, घ्या नाम. हां, पोरसोर व्हायला पाहिजे, श्रीमंत व्हायला पाहिजे, पोरगा नोकरीवर लागायला पाहिजे, आम्ही आम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख नको, याच्याकरता नाम घेतात लोक. त्याच्याकरता नाम आहे का? नाम हे फक्त जीवाच्या उद्धाराकरता आहे, मतलबाकरता नाही. आणि तुम्ही जर मतलब करत असाल त्याचा काही फायदा नाही. परमार्थाशी त्याचा तीळ मात्रही संबंध नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या ज्या चारही वाणी आहे, ह्या चारही वाणी एकमेकात गुंतलेल्या आहे. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी एकमेकात गुंतलेल्या आहे. साखळी कशी असते? ही एक, तिच्यात ही, तिच्यात ही, तिच्यात ही. चारही वाणी, चारही गोलकडे असतात ना एकमेकात, तशा या चारही वाणी एकमेकात गुंतलेल्या आहेत. हां, आणि त्यामध्ये परावाणीचे प्रतिबिंब वैखरीत पडते. परावाणीतून जो शब्द निघतो त्याचं प्रतिबिंब या वैखरीत पडते. आणि म्हणून वैखरी वाणीनं आपण बोलतो. म्हणजे ते स्फूर्ती कुठून निर्माण होते? इकडे पहा, काय पहा, आता कधी बाई पाहिलीच नाही. अरे 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 अरे, काय उचलतो खोंड्यासारखे काम आहे रे. एक बाई गेली की पहा, म्हणजे तुमचं किती लक्ष आहे पहा ना. आणि काही कसे पाहतात, असे डोळे तिरपे करता इकडे. काय साला कठीण काम आहे. बाया जास्त आहे पण माणसं घ्यायचं नाही, बायाला बरं, काय हरकत नाही. तरी तुम्ही चांगले आहे, तुम्ही महान भाग्यवान आहे. महान भाग्यवान आहे कारण तुमच्याजवळ नाम आहे, म्हणून तुम्ही महान भाग्यवान आहे. बरोबर आहे. मग परावाणीमध्ये त्याचं प्रतिबिंब वैखरीत पडते आणि वैखरी बीज त्या बीज रूपाने परावाणीमध्ये वास करते. म्हणून साधकाने वैखरी वाणीचा सुद्धा त्याग करू नये, कारण ही वैखरी वाणी महत्त्वाची आहे. अरे वैखरी वाणी आहे म्हणून तुमच्या कानात नाम पडलं. आता ही वैखरी वाणीच नसती तर तुम्हाला नाम ऐकू असतं काय, समजलं असतं काय? नाही, वैखरीमुळे. म्हणून वैखरीसुद्धा चांगली आहे, म्हणून त्या वैखरी वाणीचा सुद्धा त्याग करू नये. हा देह जसा सृष्टीचा बनलेला आहे तशीच वैखरी वाणी ही या सृष्टीशी एकरूप आहे. आणि ती नामात रंगली म्हणजे सृष्टीचं नामरूप अनुभवाला येते. ती वैखरी वाणी एकदा नामामध्ये रंगली. बरोबर आहे. आता तसं पाहिलं तर एक उदाहरण सांगतो. काही काहीला नामसुद्धा येत नाही. बरं, काही काहीला नाम येते. आता आपण तो बसा अवस्थेला, बसा ध्यानाला, तोंडानं म्हणतात. आपण म्हणतो नाही, तसं म्हणायचं नाही. मनातल्या मनात जीभ हलवायची नाही, होठ हलवायची नाही, मनातल्या मनात पण ती सवय जास्त बोलते ना, ती सवय काही सुटत नाही. एवढं सांगून सुद्धा तो मग आम्ही अशा वेळेला चुप बसतो. म्हणतो ना, म्हण द्या, असं म्हणता ती वैखरी वाणी त्याच्या आतमध्ये कुठे जाते? मध्यमेत जाते. पुन्हा म्हणता ती झाले पश्चंतीमध्ये, आणि पुन्हा म्हणता ती जाते, आणि त्यावेळी त्याचं देहभान हरपून जाते. म्हणजे वैखरी वाणीनं तो म्हणतो म्हणजे ती वाया जात नाही. वैखरी वाणीचं हे वैशिष्ट्य आहे. पण तोंडानं कशाला म्हणवा, इथूनच म्हणा ना, म्हणजे चटकन इथपर्यंत येईल. काय बरोबर आहे की नाही? भाषा कळून राहिली काय? तिकडे झाले कळते की नाही? काय कोपऱ्यातले लय कोपऱ्यात बसले. हां, मग ती कशी आहे? या सृष्टी नामरूपाशी ती कशी आहे? एकरूप आहे. म्हणून मनुष्य जन्म ही एक परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता ही एक सुवर्ण संधी आहे. हा मनुष्य जन्म मिळाला ना, अरे ही सुवर्ण संधी आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्याला.
आणि ह्याच जन्मात भगवंताची प्राप्ती होईल, भेट होईल, जीवाचा उद्धार होईल. तुम्हाला करू पुढच्या जन्मात का करू पुढच्या पाप पाप कोण भोगेल? हां, पुढच्या जन्मात करू, तसं चालणार नाही. बरोबर आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, म्हणजे या जन्मात तुम्ही त्या आत्मारामाची ओळखी करा. आत्माराम कुठे आहे? आतमध्ये आहे. बरोबर आहे. याच देहाच्या कुठल्या तरी सहस्रदलाच्या कोपऱ्यात, काय याच देहाच्या कुठल्या तरी सहस्रदळाच्या कोपऱ्यात जाऊन अडकून पडण्यासाठी प्राप्त झालेला नाही हा नरदेह. बरोबर आहे. ती एक साधनेतील अवस्था आहे, ती पूर्णपणे साध्य नाही. गीतेने सर्व देहाचा निराश केला. गीतेनं सर्व देहाचा निराश केला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, नाही काय, वाण्या आणि देह सर्वाचा निराश केला आणि चारही देहाच्या पलीकडे प्रकृतीचा पूर्णपणे ठाव घेतला आणि त्याच्यानंतर त्या ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती हे आपलं ध्येय आहे. प्रकृतीच्या पलीकडे जायचं. तुम्ही म्हणता आता प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म अलग नाही, दोन्ही एकच आहेत. हा विषय सांगत बसले तर संध्याकाळ होईल. पुन्हा पहिले पोटामध्ये सर्व हे होऊन राहिलं, नाही काय. हां हां, कारण हे साधे बरं. म्हणून हळूहळू हरिपाठ हळूहळू या खुणेपर्यंत कसा घेऊन जातो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या जन्मात परमेश्वराची आठवण आली आहे आणि परमेश्वराचे नाम मुखाचे द्योतक आहे. तो याच जन्मातून मुक्त होण्याच्या लायकीचा आहे. ज्याच्या मुखात नाम आहे तोच मुक्त होण्याच्या लायकीचा आहे. परमात्मा कसा आहे तसं पाहिलं तर सर्वांच्या जवळ आहे. अरे तो नाही असं नाही, आहेच ना, तो तुमच्या आतमध्ये तो आहेच, सर्वांच्या जवळ आहे. बरोबर आहे. पण जवळ असूनही त्याचा फायदा नाही आहे का नाही. प्रत्येक मलकावरात इतके मोठे लोक आहे, फिरून राहिले गाड्या घोड्यानं, फिरून राहिले की नाही. मग त्याच्याजवळ भगवंत नाही काय? हां, पण त्याचा ते फायदा घेत नाही ना, म्हणून आले नाही. आता तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्ही इतक्या लांबून आले. बरोबर आहे. हां, मग या नायाने जवळ असूनही भगवंत त्याचा फायदा, आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही, हे अगदी सत्य आहे. मग तो अशी चिंतन करून सुद्धा शकत नाही. मग मंथुनी नवनीता तैसे घे आणि पुढे काय? मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. पहा, फुक्कट फाक्कट तूप मिळते काय? मिळते का तूप? तूप फुकट फाकट मिळते काय? अरे किती प्रयत्न करावे लागतात. दूध आणलं की काय करावं लागते? ते पहिले गरम करावं लागते. किती वेळा गरम केलं? एक वेळा. दूध आणलं, गॅस पेटवला, त्यावर गरम झालं, केलं गरम, बरं ते झालं का तूप? मग काय करायला लागेल? त्यावरची साय काढावं लागेल. आणि काय करावं लागेल? साय काढल्यानंतर ती घुसळावं लागेल. मग ती अजून काय निघेल? लोणी. लोणी ताकात टाकलं, एकरूप होईल काय? मग त्या लोण्याला पुन्हा तव्यावर ठेवा, पुन्हा बघुण्यात टाका. किती वेळा तावलं? किती वेळा गरम केलं? मग गरम केलं लोणी की काय निघते? हां, तूप. किद्दा तावलं, किद्दा गरम केलं, तुम्हाला किद्दा गरम केलं? हां, करेक्ट. तुम्हाला सर्वांना नामधारकांना दोनदा गरम केलं, लक्षात ठेवा. आणि ते असं तसंही गरम केलं, झपाझप. बरोबर आहे काय? बरं, मिळालं तूप, मिळालं तूप. मग आता चव पाहायचं काम कोणाचं? चव पाहण्याचं काम कोणाचं? बोलत जा. चव पाहण्याचं काम कोणाचं? मग तुम्ही असं केलं, हां तूप चांगलं असं घेतलं, छान आहे असं म्हणता काय? छान आहे असं म्हणता काय? काय म्हणता मग? तूप घ्यायचं, हाताला लावायचं आणि मग तूप कसं आहे?
मग तूप कोणतं? तूप कोणतं? तूप घेतलं, सगुण का निर्गुण? तूप सगुण का निर्गुण? सगुण. हातावर सोडलं, वास घेतलं, तूप चांगलं, सगुण का निर्गुण? अरे पहिले सगुण नंतर मग सगुण का निर्गुण? सगुणही आहे. तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक तोच. जाऊ द्या, काही घेणं नाही. एक तास झाला का भाऊ? झाला? हां किती? नाही, यांचं जर मन असेल, यांना जर भुका लागल्या नसेल तर बसतो मी 1 घंटा. हां बरं जाऊ द्या, काही नाही. 10 मिनिटात आटोपतो, चालेल ना? ते कोपरा 10 मिनिटात पहा. हरिपाठा करता, बरोबर आहे. वाया व्यर्थ कथा. मग मुखानं नाम काय करायला पाहिजे? घ्यायला पाहिजे. पण आम्ही मुखानं नाम घेतो का? नाही. कशाने घेतो? हां वाया व्यर्थ. दुसरंच नामस्मरण करतो. बळविन शक्ती ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे आणि तुटेलं घरणे. गेला का प्रपंच? अरे प्रपंच गेला काय? भावे विन देव. अरे हरिपाठ पाठ आहे ना. भावे विन देव न कळे निसंदेह. आहे का नाही? भावे विन देव. जर भाव असला तर देव कळतो, लक्षात ठेवा. कीर्तनकार, प्रवचनकार, तीर्थयात्रेला जाणारे, उदाहरण तर करणारे, या सर्वांजवळ भाव आहे. लक्षात घ्या. नाही असं नाही बरं. प्रत्येक मनुष्याजवळ भाव आहे. नास्तिक सोडा. मग भाव आहे म्हणून देव कळतो. भावे विन देव न कळे निसंदेह. श्रीकृष्णाचा फोटो काढला, काय म्हणेल त्याला? त्याचा भाव श्रीकृष्णावर आहे. कोणाचा भाव? रामावर आहे. मग देव कळला की नाही तुम्हाला? भावे विन देव. कोणावर भाव आहे? देवावर भाव आहे, म्हणून आम्हाला तो कळतो. लक्षात घ्या, कळतो. भावे विन देव न कळे निसंदेह. काही शंका घेऊच नका. हा देव आहे, हा राम आहे, हा कृष्ण आहे, आम्हाला कळते. पण पुढे गुरुविना अनुभव कैसा कळे. तो राम आहे, तो कृष्ण आहे, हा गुरुशिवाय तुम्हाला कळणार नाही. गुरुशिवाय कळणारच नाही. कारण गुरु तो अनुभव आणून देतात तुम्हाला, बरोबर आहे. म्हणून गुरु त्याचा अनुभव आणून देतात. म्हणून काय करायचं? साधूचे संगती तरणोपाय. म्हणून साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुरला म्हणजे जाऊ द्या, ते काही सांगत नाही. आणि हीच गोष्ट आज तुमच्याशी मी जे बोललो ना, हीच गोष्ट ज्ञान गूढ गम्य म्हणजे गुप्त नाही काय? ज्ञान गूढ गम्य. ज्ञान देवाला आदले निवृत्तीने दिदले. मग निवृत्तीनाथानं काय दिलं हाती? ते आमच्याजवळ पाहिजे. हां नुसतं म्हणून चालणार नाही. तर आज या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू राष्ट्रसंत श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. कार्यक्रम सोहळा चांगला झाला नाही काय? सर्वांनी असंच यावं, भरभरून आनंद उपभोगावा. आता त्याच्यानंतर आपला 2 वाजेला हरिपाठ होईल. तोपर्यंत 2-3 जणांचे प्रवचन आहेत, ते होतील. काही हरकत नाही. यदा कदाचित माझ्या मुखातून माझ्याकडून काही 2 शब्द चुकीचे बोलले असतील तर आईच्या अंतःकरणानं, उदार अंतःकरणानं मला क्षमा करा. एवढं बोलून मी माझे हे जे प्रवचन आहे हे सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय।